शिंदे सरकारमधील आणखी एका प्रकल्पाचा सध्या आढावा घेतला जातोय। आरोग्य विभागातल्या 3200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। शिंदे सरकारमध्ये तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री फडणवीसांनी स्थगिती दिल्याचं समजतंय। आरोग्य विभागाच्या कामांसाठी टेंडर्सची रक्कम फुगवून माजी मंत्री तानाजी सावंत यांनी घोटाळा केल्याचा आरोप होतोय। अधिकाऱ्यांच्या बदल्या, अॅम्ब्युलन्स खरेदीत घोटाळा, आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांच्या साफसफाईचं कंत्राट देण्यात आलेलं होतं। सफाईच्या कंत्राटासाठी वार्षिक 638 कोटींप्रमाणे 5 वर्षांसाठी 3190 कोटी रुपयांची कामं तानाजी सावंतांनी पुण्यातल्या एका खाजगी कंपनीला मंजूर केली होती। सध्याच्या काळात जी कामं झाली ती कामं झाली नसून फक्त भ्रष्टाचार झाले आणि त्यांचे किती घोटाळे समोर आले अल्पकाळामध्येही आपल्याला माहिती। आणि म्हणूनच त्यांना भारतीय जनता पक्षाचा त्यांना विरोध होता मंत्री करणारा, भ्रष्ट मंत्र्यांना जे काही त्याच्यामध्ये ते काय आरोग्य खात्यासारख्या खात्यात थेट सार्वजनिक आरोग्य थेट जनतेशी संबंध येतो, गोरगरीब आदिवासी बिलो पॉवर्टी लाईन त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या पैशामध्ये जर अशा प्रकारे भ्रष्टाचार होणार असेल औषधामध्ये खरेदीमध्ये तर कसलं राज्य? देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून हे सगळं थांबवत आहेत आणि थांबवणार असतील आणि आधीचा भ्रष्टाचार कसा झालाय जनतेसमोर आणणार असेल नक्की आम्ही त्यांचं स्वागत करतो। त्यांच्या प्रत्येक कृतीचं आम्ही स्वागत करतो। मी ते तुमच्या मीडियामध्ये वाचलेलं आहे। मी मुंबईला गेल्यावर मंत्रालय चालू असताना मी त्याबद्दलची माहिती घेईन। आता तुम्ही जी बातमी प्रसिद्ध केलेली तेवढीच माझ्या वाचनात आहे। त्याच्यामुळे मी आज राज्याचा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री शहानिशा करून मी त्याच्याबद्दल या कार्यक्रमात सरकारच्या सगळ्या कामकाजामध्ये योग्य आणि नियमितपणानं काम व्हावं ही अपेक्षा साहजिकच सर्व नागरिकांची आणि आरोग्यमंत्री म्हणून माझी आहे। मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट योग्य पद्धतीनं व्हावी यासाठी एखादी गोष्ट जर सांगितली तर काही बिघडणार नाही। त्यामुळे त्याच्यामध्ये आनंद व्यक्त करणं, दुःख व्यक्त करणं याच्यापेक्षा प्रत्येक गोष्ट ही नियमाप्रमाणे व्हावी, लोकहिताची व्हावी यासाठी प्रत्येकानंच आग्रह धरला पाहिजे। केला नाही आहे। आमचं सरकार भारतीय सरकार आहे, गतिमान सरकार आहे आणि आता संजय राऊतांनी 5 वर्ष विरोधी पक्षामध्ये चांगलं काम करावं, चांगल्या भूमिका सरकारला सांगाव्या। आमच्यामध्ये महायुती भक्कम आहे, त्यामुळे असे किती खडे टाकले संजय राऊतांनी त्याला काही उपयोग नाही। महाराष्ट्राची जनता संजय राऊताला ऐकत नाही, आम्ही सुद्धा ऐकत नाही। पण तुम्ही विचारलं म्हणून उत्तर दिलं। कुठलाही आमचं सरकार हे पारदर्शी आणि गतिमान सरकार आहे आणि प्रचंड ताकदीने सरकार चालणार आहे। पुढचे 15 वर्ष महाराष्ट्रात महायुती असणार। असं आहे की तो एक नित्याचा भाग असतो कोणत्याही प्रशासनामध्ये। आता त्या कामांना स्थगिती का दिली, पाठीमागची काय कारण आहेत त्याची आम्हाला कल्पना नाही, परंतु मला वाटतं राज्याच्या धोरणासंदर्भात निर्णय घ्यायचे अधिकार हे सर्वस्वी मुख्यमंत्र्यांना असतात। एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये झालेले घोटाळे जर तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही स्वतः पत्र द्या, काय केलं ना त्याच्या सगळ्यांची आपण एकदा चौकशी करून टाकू। आम्ही चौकशीला समोर जायला तयार आहोत, आम्ही कोणत्याही गोष्टीला घाबरत नव्हत। एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलंय ना तर महाराष्ट्र जाणतोय, त्यांनी उघड हाताने केलेलं असं कुठेही आडपडदा ठेवलेला नाही। कोणताही निर्णय घेताना कुठेही असं काम केलेलं नाही ज्यामुळे सरकार अडचणीत येईल। म्हणून चौकशा या सगळ्या प्रकरणाच्या जरी झाल्या तरी आम्ही त्याला बिलकुल सहकार्य करू, त्याला कुठेही विरोध करणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।